नमस्कार, माझं नाव आहे शेखर. आपल्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे द भूपा ट्रॅव्हलर. आता आपण जातो आहे लालबागला, कारण आता मला असं कळलेलं आहे की लालबाग चर्चाचा मंडप पूजन सोहळा चालू आहे. तर चला बघूया जाऊन आपण कसा सोहळा येतो. बघूया, आता पाऊस पण खूप पडतो आहे. तर चला जाऊया आपण लालबागला. चला जाऊया आपण लालबागला. पाऊस पडतो आहे. मोबाईल पण आपला शूटिंगला चालू केलेलं आहे. जरा सिनेमॅटिक झालं पाहिजे व्हिडिओमध्ये. पाऊस चांगला पडतोय कालपासून. तर चला आता जाऊया आपण लालबागमध्ये. लालबागच्या राजाचा मंडप पूजन सोहळा. पाऊस पडतोय कंटिन्यू. तरी आपण लालबागला जायचंच आहे, काही होते. लालबागचा राजा म्हणजे विशेष. तिकीट काढून घेऊया. आधी आपल्याला तिकीट काढावे लागेल. तिकीट काढलेले आहे. तर चला आतमध्ये आता आपण ट्रेनमध्ये जाऊया. तर ट्रेन लागलेली असेल, आपण प्लॅटफॉर्मला जाऊया. लागली आहे ट्रेन. चला कसारा आहे, बघूया. आपल्याला मंडप पूजन सोहळा भेटतो का बघायला. लवकर पोचतोय ट्रेन पकडायची आपल्याला. तर चला जाऊया लवकर लालबागमध्ये. पोचलो स्टेशनला. मी तिकीट काढली आपण. आता आपण जाऊया डायरेक्टली ट्रेनमध्ये. मी कधीच लालबागचा म्हणजे आता यूट्यूबमध्ये आल्यापासून लालबागमध्ये म्हणजे असं नॉर्मली गेलेलो आहे. पण लालबागच्या राजाने मंडप पूजन आज आहे आणि मला कळलं आहे, आणि माझ्याकडे वेळ आहे आणि मी गेलो नाही तर खूप चुकी होईल. माहीत होतं आणि माझ्याकडे वेळ आहे. तर चला जाऊया आपण मंडप पूजन सोहळ्याला. तर चला, लालबागचा राजा सांगू शकत नाही, फिलिंग खूप वेगळी आहे लालबागच्या राजाची. तर चला जाऊन आता भेटू डायरेक्ट लालबागमध्ये. लागली आहे बघा. हीच ट्रेन पकडायची. जरा पुढे जाऊया, कारण पुढे जाऊन चिंचपोकळीला उतरायचं आहे. तर मॅक्सिमम आपण पुढे जाऊनच डबा पकडणार आहे आणि आपल्याला खाली पण भेटेल. वेटी स्टेशन आहे. तर चला जाऊया आपण लवकर. 2 मिनटं राहिले, ट्रेन निघेल. आणि आता आपण चढूया डब्यामध्ये. हा पण आहे ना. हा, इकडे बसूया. ह्या ट्रेनमध्ये चढतो मग. चला ट्रेन पण निघाली दिसत असेल. ट्रेन पण निघाली आता जस्ट. तर चला आता आपण भेटू. उतरणार आहे चिंचपोकळीला. तर उतरून डायरेक्ट बोलूया. चला.
पोखळीला उतरलो आहे. आता जाऊया आपण डायरेक्ट लालबागमध्ये. लालबागचा मंडप पूजन सोहळा चालू आहे, तर चला जाऊया आता डायरेक्ट लालबागच्या राजाच्या इथे. बाहेर आलेलो आत्ता जस्ट जातोय, उतरतोय खाली नाही का. तर चला जाऊया तिथून डायरेक्ट सरळ लालबागमध्ये. हे बघा चाललोय खाली. हा थोड्या दिवसांनी ब्रिज पूर्ण भरलेला असेल गणपती उत्सवाच्या दरम्यान हा. तर चला पोहोचतोय आपण एक 10 मिनिटामध्येच. नगरीमध्ये गणपतीची लगबग चालू झाली आहे. बघा इथे जे तंबू टाकलेले दिसत आहेत ना, यामध्ये छोट्या 2 फुटाच्या मूर्त्या विकायला असतात. तर पाऊस चालू झाल्यानंतर जे बोलतात गणपतीचं व्हायब्रेशन चालू झालेलं आहे. हे बघा मोठे मोठे कार्यशाळा इथे आलेले आहेत. ते बांबूने बांधतात दिसत असेल तुम्हाला नवीन. इकडे 2 फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या भेटणार आपल्याला. 2 फूट 3 फूट हे बघा चालू झालेलं आहे. लालबाग नगरीमध्ये गणपती बाप्पांचा उत्सव चालू झालेला आहे. बघा किती मोठा मांडव टाकलेले. ते 2 फुटाच्या मूर्त्या आपल्याला भेटतील. तर फिलिंग तर पूर्ण लालबागमध्ये असते गणपतीची. तर बघा तिकडे पण एक छोटासा मांडव दिसतोय. तर आपण ज्या कामाला आलो ते कामाचा समोरच आहे. लालबागचा राजा आपला त्याचा मंडप पूजन सोहळा 2026 थोड्याच वेळात आपल्या समोर आता आपण जाणार आहे. पण तुम्हाला थोडासा व्ह्यू दिला आहे. बघा इथे आता मूर्त्या येतील पुढल्या आठवड्यामध्ये आपण येऊ शूट करायला. तर तुम्हाला एक अपडेट दिली की आता चालू झाला गणपती बाप्पांचा उत्सव. हे बघा. तर चला डायरेक्ट आता व्हिडिओ आपण चला. हो का पोचलेलो आहे आपण. हा ब्रिज आणि ब्रिजच्या इथून आता उजव्या हाताला आपल्याला जायचं राईट हँड साईडला. जी लालबाग सराई जिथून बाहेर येतो तिथून आपण आता आतमध्ये जाणार आहे. बघा आलेलं आहे लगेच. बघा हीच ती गल्ली आहे. ती हिस्ट्री क्रिएटेड गल्ली, मानाची गल्ली आहे. इथून लालबाग सराजा आपला बाहेर येतो. आता ती तुम्हाला साधी दिसते, पण जेव्हा लालबाग सराजा येतो ना तेव्हा तुम्हाला कळेल. चला आतमध्ये जाऊया आपण टाइमपास न करता. इथूनच आपला राजा बाहेर येतो, लक्षात ठेवा. हा आपला आता दुसरा राऊंड आहे. तर चला बघूया आतमध्ये जाऊन. लालबाग सराजाचं मंडप पूजन सोहळा पोचतोय. हे बघा तुम्हाला डायरेक्टली नेणार आणि आय थिंक सो काम कसं आहे ते पण दाखवेन की कुठपर्यंत कसं आहे ते, कुठून सुरुवात आहे, मूर्ती कुठे घडणार आहे हे पण तुम्हाला सांगेन. चला चालू आहे काम. चला मी आता लालबागमध्ये, तुम्हाला दिसत असेल हा लालबाग आहे. आणि हा जो प्लॅटफॉर्म दिसतोय ना, हा जो इथेच लालबाग सराजा विराजमान होणार आहे. बघा हा इथेच बरोबर. कारण दर्शन जेव्हा आपण इथून करायला येतो, इथून VIP लोक येतात. हा VIP नंतर इथून नंतर एक्झिट आहे. जेव्हा दर्शन केल्यानंतर इथून बाहेर पडते पब्लिक. तर हा बघा इथे लालबाग सराजा विराजमान होणार आहे. बघा इथे पूजन झालेलं आहे. नारळ फोडलेलं तुम्हाला दिसत असेल. आहे बघा मंडप पूजन सोहळा झालेला आहे तेव्हा तिकडे ठेवलेलं आहे त्यांनी. आणि इथेच आपला लालबाग सराजा विराजमान होतो. ही जागा बघा नक्की. इथूनच आता मांडवाला सुरुवात होईल. बघा हे बनवत आहेत आणि ह्याच्यानंतर हे वरती जाईल, वरच्या साईडला जाईल. आणि इकडेच संतोष कांबळे म्हणून जे मूर्तिकार आहेत, ती मूर्ती घडवण्याचं त्यांना मान आहे. तर ते इथेच मूर्ती घडवतील. इथेच मेन मांडव हाच आहे आपला. इथेच लालबाग सराजा विराजमान होणार आहे. तर चला ते आपण दर्शन घेऊया. हे बघा हे जे सामान आलेलं आहे ना, हे मंडपसाठी झालेलं आहे. म्हणजे मंडप कुठला, इथे आपला लालबाग सराजा बनणार आहे ना, तर ती जागा. त्या जागेसाठी एवढं सामान आलेलं आहे. कारण हाईट आपली 22-23 फूट असते आणि वर त्याच्या प्लस म्हणजे 30 फुटापर्यंत एक्सटेन्शन द्यावं लागतं. तर सामान हे तेच आहे. बघा इथेच आपला लालबाग सराजा बसतो. इकडेच बनवलं जाणार आहे. ही जागा विसरू नका. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी. इथेच लालबाग सराजा घडणार आणि इथूनच दर्शन देणार. हीच जागा, हेच मंडप पूजन आहे. लालबाग सराजा इथेच विराजमान होणार आहे. नंतर तुम्हाला ट्रॉली पण दाखवतो. ती ट्रॉली डायरेक्ट एक्सटेंड होईल इथे
आणि ती ट्रॉलीवरतीच मूर्ती घडवतील. हे बघा इथेच, हे वरती जाईल नंतर. परत शूटमध्ये तुम्हाला दाखवेन मी. हे बघा मंडप पूजन झालेलं आहे, तिथे हार पण घातलेला आहे. तर हे बघा इथे छोटासा मांडव घातलेला आहे त्यांनी, पण मूर्ती इथेच घडणार आहे. बघा इथेच घडणार आणि ते ट्रॉलीचा पण आपण व्हिडिओ काढू. तर चला. टाइम लगता है ना बोलो माँ। हाँ निकल गया मैं इधर से। हेलो हो गया, मैं निकल रहा हूँ, निकल गया मैं, हो गया इधर से। अरे जस्ट हुआ मुझे वो कॉल ही लगाने वाला था। बैग मत दिखा। अबे चलना अभी, देख इसको बोल चल रहा नहीं है। लालबाग सराच्या इथेच बसणार आहे आपला. पाऊस पडतोय. आता लालबागमध्येच आहे आणि जागा दिसते ना, इकडेच आपला लालबाग सराचे विराजमान होणार आहे. ती खूप इम्पॉर्टंट जागा आहे, लक्षात ठेवा. तर आता हे पूर्ण पॅक होईल, तर पुढच्या वेळी आपल्याला बघायला भेटणार नाही. तर आताच बघून घ्या तुम्ही, हे पूर्ण पॅक होईल आणि इकडे लालबाग सराचे आपला घडला जाईल, म्हणजे बनवला जाईल. आणि म्हणजे या वर्षी 2026चा तरी जागा महत्त्वाची आहे, कारण आपण इथून दर्शन केल्यानंतर डायरेक्ट मीटिंग बाहेर येतो. तर इथेच लालबाग सराचा आपला घडला जाणार आहे, लक्षात ठेवा. मंडप हाच बांधला जाणार आहे, इथेच मूर्ती घडणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट जागा आहे. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.